मित्रांनो आपल्या सांगण्यात आनंद होत आहे की आले ना टीम निल्या माचुले संघाचा 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला आहे आशिष माचुले याची पोलीस डिपार्टमेंट मध्ये भरती झालेली आहे। तर सगळ्यांची जोरदार टाळ्यांनी स्वागत करण्याचं खरोखर असे होणार खेळाडू आपल्या समोर इथे पाहायला मिळत आहेत। त्याप्रमाणे आपल्या इथे देणगी आलेली आहे जाकादेवी साऊथ सर्व्हिस खालगाव जाकादेवीचे मालक अभिजित गोताळ यांच्याकडून आपल्या मंदिरासाठी 200 रुपये देणगी आलेली आहे। आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। आता ज्या 3 नंबर खेळाडूचं मी आपल्या समोर आणि सुंदर पकड पाहायला मिळते की मुद्री संघाकडून सॉरी परचून संघाकडून मित्रांनो शिवण्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये या संघाने सुद्धा चांगली कामगिरी केली होती। परत एकदा सुंदर 4 नंबर स्पर्धा केला हा खेळाडू सुंदर खेळ पाहायला मिळतोय आणि रेडर बाद होतोय थोडीशी चूक आपल्याला तिथे माफ पडू शकते याचं एक जिवंत उदाहरण पाहायला मिळते या संघाकडून। दरम्यान 9 नंबरचा स्पर्धा केला हा खेळाडू आणि पुशॉट करण्यात येत आहे। सुंदर पत्नीचा नमुना पाहायला मिळतोय परचून संघाकडून आणि सुंदर चढाईचा नमुना सुद्धा पाहायला मिळतोय परचून संघाकडून। फर्स्ट टाइम ऑन आणि माचीलवाडी संघाकडून एक चेंजेस पाहायला मिळतोय 2 इन। दरम्यान परत एकदा 4 नंबरचा स्पर्धा केला खेळाडू दरम्यान सुखरूप परत आता मात्र 2 नंबरचा स्पर्धा केलेला हा माचुले संघाचा खेळाडू परचून संघाच्या 7 खेळाडूंसमोर आणि सुंदर पकड पाहायला मिळते त्या खेळाडूकडून। सुंदर खेळ पाहायला मिळतो परचून संघाकडून आणि तेवढाच सुंदर खेळ पाहायला मिळतो माचीलवाडी संघाकडून। 4 नंबरचा स्पर्धा केलेला हा एक होणार खेळाडू आपल्याला या माचील संघाच्या 3 खेळाडूंसमोर खेळताना पाहायला मिळतोय। कोणतीही रिस्क घेण्यात तयार नाहीये आणि सुखरूप परत आता मात्र परचून माचुले संघाला काहीतरी करून दाखवायची गरज आहे। करो या मरो आणि सुंदर पकड सुंदर डिफेन्स मध्ये बाहेर असलेला हा परचून संघ आज आपल्याला चांगला खेळ साजरे करतात आपल्या सुंदर आणि सुंदर पकड पाहायला मिळते माचीलवाडी संघाकडून। आता मात्र 4 नंबरचा स्पर्धा केला हा छोटा खेळाडू आणि सुंदर पकड खरोखर या 7 नंबर खेळाडू आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार आवाज वा खरोखर सुंदर पकड करतोय जो त्याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे। आमच्या मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री प्रकाश मुलाजी कांसरे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। ही मॅच संपल्यानंतर त्याने हे पारितोषिक घेऊन जायचं आहे।
सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतो त्याचा खेळ. त्याच्या समोर जर कोणताही खेळाडू आला तर त्याला पकड होतेच हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे. दरम्यान परत एकदा दरम्यान कोणती रिस्क घेण्यास तयार नाहीये आणि सुखरूपपणे ज्या प्रेक्षक वर्गाला भेट झालेला असेल तर चहाची मोफत व्यवस्था केलेली आहे. एकदा तुकाराम यांच्यासाठी दोडा टाळ्या वाजवा. त्यांनी चहाची मोफत व्यवस्था केल्याबद्दल. तुम्ही आज जर टाळ्या वाजवल्या तर पुढच्या वेळेस तुम्हाला मोफत चहा प्यायला मिळेल. सुंदर पकड करतोय तो हा 7 नंबर जसे केलेला खेळाडू आणि मात्र ऑल आउट होते ते मांजिलवाडी संघ. आपला स्कोरर बोर्ड सुंदर पकड. दरम्यान 4 नंबर जर्सी पकडलेला खेळाडू मांजिलवाडीच्या 6 खेळाडूंसमोर खरोखर उत्कृष्ट चढाई पाहायला मिळते त्या खेळाडूची आणि 6 खेळाडूंना हाताळायला काम करतो. 10 नंबर जर्सी पकडलेला खेळाडू त्या खेळाडूला माहिती आहे की आपल्याकडे जवळजवळ 9 गुणांची आघाडी आहे. कोणी रिस्क घेण्यासाठी तयार नाहीये. सुखरूपपणे आता मात्र ज्या खेळाडूला आपण सादर केलंय ज्यांची पोलीस डिपार्टमेंट मध्ये भरती झालेली आहे असा हा आपला 3 वर्षीय पूर्ण केलेला खेळाडू. पाहूया आता सगळ्यांनी काय करतोय. आणि सुखरूपपणे दरम्यान परत एकदा 27 नंबरचा हा जर्सी मध्ये गेला खेळाडू यापुढे होणार सामना जयगडचा राजा आणि संभाजीनगर संगमेश्वर यांना तिसरा पुकार. हा सामना संघर्षानेच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे आणि मात्र मध्यंतर हे गमन पाण्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान पदका 4 नंबर जर्सी पदक केला खेळाडू पुढील होणाऱ्या सामन्यासाठी पुकार तिसरा पुकार देऊन झालेला आहे. हा सामना संपता क्षणी आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. 4 नंबर खेळाडूला माहिती आहे की आपल्याकडे जवळपास 9 रनची आघाडी आहे. आघाडीत कोणती बिघाडी होऊ द्यायची नाहीये आणि आता मात्र 3 नंबर जर्सी पदक केला खेळाडू याला काहीतरी करून दाखवावं लागेल की जेणेकरून या आघाडी कशी तोडता येईल आणि आपल्याला कसे विजय होता येईल. आणि सुंदर पकड पाहायला मिळते दिग्गज सैन्याकडून. डिफेन्स मध्ये माहीर असलेला हा परचुरी संघ खरोखर एकदा पकड टाकली की सक्सेस कशा करायची हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं. आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे या 27 नंबर खेळाडू प्रदर्शन केलेला खेळाडूंनी. दरम्यान सुखरूपपणे आता मात्र मांजिलवाडी संघाला काहीतरी करावं लागेल आणि सुखरूपपणे
आता मात्र पंचवीस संघाकडून 8 नंबर जशी प्रदान केलेला भारदस्त वाडीचा हा 8 नंबरचा खेळाडू पाहूया 5 खेळाडू समोर दुडारेची घंटा वाजलेली करूया मधली परिस्थितीने अशा तऱ्हेने जेल बंद केले जाते ते 8 नंबरच्या खेळाडूला दरम्यान परत एकदा मांजिलवाडी संघाकडून आणि सुंदर पकड डिफेन्स मध्ये मी वारंवार सांगतोय की डिफेन्स मध्ये बाहेर असलेला हा पोर्तुगीज संघ सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळतोय जसं असले विमानदार आणि खरोखर सुंदर पकड पाहायला मिळते ती माजीला संघाकडून परत एकदा तिने मदती मध्ये केला खेळाडू परत मारण्याचा प्रयत्न दरम्यान नातीने मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर डाईव्ह पाहायला मिळते या तीन खेळाडूची पाहूया संपूर्ण महिला संघ ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा तीन मदती मध्ये केला खेळाडू परत एकदा वारंवार चढाई करून आपल्या संघासाठी गुण प्राप्ती करण्याचा प्रयत्न आणि चुकून परत म्हणजे माणसं यांच्या विनंतीस मान देऊन माजी संघ इथे उपस्थित झाल्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने अधिक अभिनंदन करतो शेवटची 4 मिनिटं पंचांचा निर्देश येत आहे 3 नंबर जशी प्रदान केला खेळाडूसाठी बक्षीस आलेलं आहे विजयकांत यांच्याकडून आपण जर प्रत्येक गुणामागे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विजय यांच्याकडून आपल्याला रेडी करणं खूप महत्त्वाचं आहे जर आपल्याला बक्षीस हासिल करायचं असेल तर पर पॉइंट 100 रुपये दरम्यान परत एकदा चार नंबर खेळाडूला माहित आहे की जवळपास 9 चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे पंचांचा निर्देश येतोय पंचावन्न आलेले आहेत ते कोळी सर आणि आपण तटकरे दरवर्षी आपल्या मंडळासाठी मोठे योगदान असतं 5 ते 6 या दरम्यान आपल्या श्रींची पालखीची मिरवणूक निघणार आहे तरी गावातील सर्व भाविकांना विनंती आहे आणि पाहुणे मंडळींना की या पालखी सोहळ्यासाठी हजर राहायचं आहे रेड करूया मरोची परिस्थिती विजयकांत यांच्याकडून बक्षीस लागलेले आहे या खेळाडूसाठी पर पर्सन पर पॉइंट आणि रिटर्न बार परत एकदा थर्ड रेडची घंटा वाजलेली आहे परतूर संघासाठी खेळाडूसाठी पाहूया घंटा वाजली म्हणजे करूया मरोची परिस्थिती आणि सुंदर पकड पाहायला मिळते आणि शेवटची 2 मिनिटे पंचांनी निर्देश दिलेला आहे आणि 1 पॉइंट मिळते मंडळी संघाला दरम्यान परत एकदा आणि 1 पॉइंट मिळतो पंचवीस संघाला परत एकदा सुवर्ण संधीचा सोने करण्यासाठी आलेला 2-3 नंबर जिंकून केला खेळाडू आता मात्र 1 गुण मिळतोय तो या 3 नंबरच्या जर्सी प्रदान केलेल्या खेळाडूला आपल्यासाठी 100 रुपये लागू चालू सामन्याचे शेवटचे मिनिट पंचांचा निर्देश आलेला आहे साथी उद्धव संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की आपण आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी शेवटपर्यंत थांबायचं आहे कुणीही घरी जाणार नाहीये प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी
थांबायचं आहे. आता मात्र 18 नंबर जर्सी पदक केला हा बद्दल संघाचा खेळाडू माझे निवडच्या सात खेळाडूंच्या समोर आपल्या वेळ काढून पाहणं बोलतात ना ते ह्या गोष्टीला जेणेकरून कमीत कमी 10 सेकंद 10 ते 20 सेकंद उभं राहायचं आणि शेवटच्या 10 सेकंदामध्ये लेड पूर्ण करायची आणि दरम्यान प्रज्वल संघ इथे विजयी होतोय. जय आणि पराजय झालेल्या दोन्ही संघांना मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा प्रज्वल संघाचा 7 नंबरचा जो खेळाडू आहे त्याने इथे यायचं आहे. आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. आशिष माचिले गाडीसुद्धा इथे यायचं आहे आणि आपले बक्षीस घेऊन जायचं आहे. विजय कांसरे आपल्या विनंती आहे आपण त्यांना बक्षीस द्यायचे आहे. आणि प्रज्वल संघाचा 7 नंबरचा खेळाडू बक्षीस द्यायचे. पैसे मागत नाही